अहो तिच्या प्रेमात मी पाक येडा झालोय. तिचा तो रंगरूप, त्याचा तो गोडवा, तिचा तो मदाळपणा मला पाक येडं करून टाकले. आणि तिच्यासाठी लोक 100 किलोमीटर लांब जायला लागले. मला 50 किलोमीटर लांब ईश्वरपूर मध्ये यायला काय लांब होतं काय तेव्हा? अहो माने पाटील, नक्की तुम्ही कुणाबद्दल बोलायला लागलाय? अहो डॉक्टर, तुमच्या मनात जी आहे ती माझ्या मनात नाही. माझ्या मनात ती आहे ती सगळ्यांच्या मनात आहे. ती म्हणजे चहा. चहा म्हणजे टी. हा. टी बरोबर. टी टी टी. यस टी. तर हीच टी साठी मी आलेला आहे ईश्वरपूर मध्ये. आणि आपल्या बरोबर आहेत डॉक्टर. नमस्कार. जाऊ तिथे खाऊ महत्वा चॅनलवरती मी सूरज माने पाटील तुमचं स्वागत करतोय. आणि नमस्कार, मी आहे डॉक्टर सच्चिदानंद परदेशी उर्फ फूडी सचिन, ईश्वरपूरचा पहिला फूड ब्लॉगर डॉक्टर सच्चिदानंद परदेशी उर्फ फूडी सचिन. माझ्या डॉक्टरांची आणि आपली भेट पहिल्यांदा झालेली आहे. तुम्हाला पण माहिती आहे, डॉक्टरांना आपण चॅनलवर दाखवलेलं होतं. आणि आज ईश्वरपूरला याचं खरं कारण म्हणजे तुम्हाला सांगतो, मला चहा प्यायचा होता. आता तुम्ही म्हणता चहासाठी मी एवढ्या लांब कसं काय आलो? चहासाठी नाही तर इथला चहा स्पेशल आहे. तर ईश्वरपूरमध्ये नवीन चालू झालेला एक कॉन्सेप्ट आहे. डॉक्टर तुम्ही सांगा ते काय विषय आहे? ऍक्च्युली तुम्ही हैदराबादी दम बिर्याणी खाल्ले का? कसा बिर्याणीला दम देऊन बिर्याणी करतात आणि ती वर्ल्ड फेमस आहे. तशीच हैदराबादची फेमस इराणी चाय आहे जी दम देऊन बनवली जाते. आणि तीच कन्सेप्ट आपण आज इथं ईश्वरपूर मध्ये बघणार आहोत. तर चला बघूया. त्या चहासाठीच आपण इथं आलेलो आहे. काहीतरी वेगळ्या पद्धतीनं चहा बनवतात आणि तुम्हाला माहिती आहे आपण चहा प्रेमी माणसं आहे. तर 100% तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. नेमका काय कॉन्सेप्ट आहे आणि कशा पद्धतीने चहा वगैरे बनवतात, त्या चहाची टेस्ट सुद्धा आपण करणार आहे. चला डॉक्टर, चला. जे इराणी चहा आहे का नाही, लोकेशन काय डॉक्टर? हे मोमीन मोहल्ल्यामध्ये ICICI बँकेच्या एक्झॅक्ट समोर आहे. तर चला बघूया. एक साधा विषय आहे, म्हणजे जास्त काय असं हे केलेलं नाही. डायरेक्ट आपण चहाकडेच जाऊया. ते दूध सकाळपासून उकळत असते, कसं बासुंदीगत झालंय बघा आठवण. म्हणजे बासुंदी चहाच प्यायचा हे चहा नाही, हे ओरिजिनल दूध आटलेलं आहे. आता भैया तुम्ही सांगा ही प्रोसेस कशी आहे, काय आहे? सकाळपासून याचा गॅस चालू असते दुधाची, संध्याकाळपर्यंत दूध आटत राहते. आणि हे आता पाणी आहे, ह्यात आपण पावडर शुगर ते सगळं आपलं ऍड करून त्याचं काळी चहा होती. आणि मग दूध घ्यायचं, मग काळी चहा घेऊन त्या तयार होता इराणी चहा. अच्छा, त्यामध्ये दमचं ते अर्ध आणि हे अर्ध मिक्स करतो. आता कसं आहे, हे बघूनच असं वाटायला आले की तोंडाला पाणी सुटायला की चहा काहीतरी वेगळ्या पद्धती. नाही नाही, जरा प्रोसेस बघायला आम्हाला आता प्रोसेस बघा. प्रोसेस भैया आम्हाला दाखवा जरा. कशा म्हणजे ह्यात काय काय मिक्स केलेलं आहे? थोडक्यात कॉन्सन्ट्रेटेड चहा आहे, नुसता त्याचा अर्क म्हणायचा. काढा कसा असतोय तसा. हे आपण बनवलं कसं? ही ह्याला अगोदर पाणी घ्यायचा, त्याला अर्धा तास उकळायचा, मग नंतर आपली पावडर टाकून, चहा पावडर टाकून त्याला अर्धा तास शिजवायचं चांगलं. मग त्यात टाकायचा. मग ह्याच्यामध्ये जी चहा पावडर जी वापरताय ती चहा पावडर कुठली असते? ही पावडर हैदराबादवरून मिळते. ही इराणी चहाची वेगळी पावडर आहे. हैदराबादवरून डायरेक्ट येतं? हो, डायरेक्ट तिकडूनच सर्व यांचं मटेरियल येत आहे. तीच टेस्ट आहे महत्वाची. चाय पत्तीचा जो स्मेल आहे ना तो तुम्हाला साधच वाटतो, जसं नॉर्मल ज्या पत्तीचा अरोमा असतो तसाच आहे, पण ते झाल्यानंतर कळणार नाही. आणि उकळलेला कसा स्मेल आला. हा, एक नंबर. आता चहा भरताना आपण बघूया, कळून जाईल. हे आटलेलं दूध, नुसतं दूध असते ह्याच्यामध्ये. मलाई चहा भरा. ह्याच्यामध्ये काळा चहा मिक्स केला. कलरच बदलला, पण त्या काळ्या चहाला स्ट्रॉंगनेस आहे, त्याच्यामध्ये कलर. शाही म्हणजे मलाई. हा हा हा, जन्नत म्हणजे प्यायच्या अगोदर जे दिसतंय ते बघूनच लय भारी वाटायला. माने पाटील, सिप घ्या जागेवर आणि सांगा तुम्ही कसं वाटतंय. ठीक आहे, लगेच टेस्ट करा आणि सांगा, आणि ओरिजिनल रिव्ह्यू तुमचा द्या. लय दिवसात असा चहा प्यायला, म्हणजे घरात कधीतरी चहा बनवला ना, त्याच्यावर शाही टाकून जी प्यायची मजा आहे, ही मजा त्या ह्या चहा मध्ये दिसते. चहाची टेस्ट आपण करून बघूया. हा, शपथ असला भारी चहा. मलाई खायची, चहा घ्यायचा. चहाची टेस्ट बघितली, चहाची टेस्ट कशी? आता चहा सकट मलाई खावा तुम्ही, दोन्ही पण गोष्टी, दूध आणि चहा.
शेवट आहे जे चहा एवढा स्ट्रॉंग आहे आणि टेस्टला तर एवढा भारी लागतोय की काहीतरी एक वेगळी टेस्ट आहे मस्त. म्हणजे कॉफीचं कॅफेचिनो जे आजकाल मिळतंय ते पावडर ग्राइंड करून त्याचं डिकंटेशन करतात वगैरे, त्यापेक्षा स्ट्रॉंग एवढा उशीर उकळतात ते दम जो मिळतोय दोन्ही पात्रामध्ये आणि त्यामध्ये प्लस उकळलेलं दूध त्यांचं ते होतं. ही हैदराबादी इराणी चायची ही पत्ती आहे आणि हेच वापरतात ब्रँडेड. आणि यांचा बन मस्का एक आहे असा. म्हणजे पुण्यात मध्ये इराणी कॅफे जे आहेत गुडलक कॅफे सारखे कॅफे आहेत, माझ्या युट्यूब चॅनलला मी दाखवलेला आहे गुडलक कॅफे. तर ह्याच्यामध्ये बघा कसा मस्का लावलेला असतोय. एक दाखवतो तुम्हाला, दोन्ही लेअरच्या मध्ये पुरेपूर मस्का लावलेला आहे आणि हाच बन मस्का याच्यावर खास करून खायला दिला जातो. पुण्याला लवकर जायची इच्छा होती खास गुडलक कॅफेला, पण माझा एवढा आता तिथली टेस्ट जर इथून मिळाली तर मग काही लवकर जायची गरज नाही. 100% एवढा मोठा बन आहे बघा. ही टेस्ट सगळ्यात भारी वाटते. या चहा बरोबर कॉम्बिनेशन, टेस्ट आहे हो, या चहा बरोबर कॉम्बिनेशन बेस्ट आहे. याला डेडली कॉम्बिनेशन म्हणायचं. बन मस्का विथ इराणीचं. बघूया खाऊन बघ. खतरनाक आहे. लोक का त्या पुण्यातल्या कुठल्या कॅफेला जातील खायसाठी ते आपल्याला इथून कळते. चहा तर एक नंबरच आहे, पण ह्याच्या संघाचे कॉम्बिनेशन ह्याच आहे, खतरनाक आहे. आणि जे इराणी कॅफे जे आहेत आजकाल जे फेमस आहे, आपण म्हणतो पुणे भागात किंवा मुंबईमध्ये आहेत, तर 100-150 वर्ष जुने इंग्रजांच्या काळातील आहेत आणि ते हेच कुझिन सर्व करतात. परत ब्रेड ऑमलेट देतात त्यांच्या पद्धतीने बनमध्येच ते लपेटून. मग आपल्या भागात हे अजून काही माहित नाही, कारण इंग्रजांच्या काळात मेट्रो सिटीमध्ये हे सगळं झालं. आपल्यासारखं रुरल एरियात नव्हतं, पण आज यांच्या माध्यमातून ह्या गोष्टी खायला मिळतात, लोकांना नवीन काहीतरी बघायला मिळते. 100% काय तर जसं आज ईश्वरपूरचा अख्खा मसुरा तुम्ही पुण्यात गेला तर खायला मिळतोय. धाबे लोकांनी उघडलेत, हायवे भरलेला आहे सगळा, पण ओरिजिन इकडचंच आहे. तसं आता पुणे मुंबई सारखं गोष्टी इकडं पसरायला लागलेत. KFC डोमिनोज आपल्या भागात यायला लागले. एक ऑथेंटिक गोष्ट आहे एक प्रकारची खरी. हो, इराणी चहा म्हणजे, कारण ही पद्धत मला वाटते तमिळनाडू साईडला वगैरे पण असते, पंपातला चहा वगैरे असते त्या type मध्ये. ते प्रत्येकाची पद्धत थोडीफार डिफरन्स असते. त्याच्यामध्ये मलई आणि दूध मिक्स होते. हो, चहा मस्त वाटलं मला. आता फॉरेन ब्रिटिश जे लोक होते आपल्यावर जेव्हा राज्य करायची, तेव्हा दुधामध्ये किंवा चहामध्ये दूध घालायची पद्धत वगैरे नव्हती सहसा. ते ब्लॅक टी घ्यायचे आणि आजही बघा तुम्ही ब्लॅक टी सर्व केली जाते ऑल ओव्हर वर्ल्ड. आणि हे चहाचं व्यसन आपल्याला ब्रिटिशांनी लावलेलं आहे इंडियामध्ये. आणि मग पहिल्यांदा चहाचा उगम झाला चायनामध्ये. चायनामध्ये उगम झाला आणि मग ते वर झाल्यानंतर चायनाने चहा निर्यात करायचा किंवा ब्रिटिशांना द्यायचं बंद केल्यानंतर मग ब्रिटिशांनी अक्कल लढवली. तसं वातावरण कुठं पोषक आहे इंडियात. मग आसाममध्ये तशी चहासारखी झाडं गावल्यानंतर तिथं शेती केली. मग तिथून जे ब्रीड प्रसार झाला, त्यामुळे आज भारत हा अख्ख्या जगामध्ये 2 नंबरचा चहाचा उत्पादक देश आहे आणि जगात 1 नंबरचं चहाचं व्यसन असणारा देश आहे. सगळ्यात व्यसनी माणसं इंग्लंड कामाला लावलं, पण बेस्ट आहे म्हणजे यासारखं बेस्ट काय नाही. आणि त्यातल्या चहा जर असा बेस्ट मिळाला तर व्यसन चालतंय आपल्याला. होय, नक्की 100% व्यसन असावं कशाचंही, चहाचं का नसून. चहा एक नंबर आहे. तुम्ही 100% ईश्वरपूर मध्ये जर आला तर ट्राय करू शकताय. बेस्ट एव्हर चहा आहे आणि मी पहिल्यांदाच पिलोय. अजून ह्याच्यामध्ये आपण पुढे जाऊन कुठं प्रकार बघूया, पण हे जे पहिला एक्सपिरियन्स आहे माझ्यासाठी बेस्ट. आणि ही भांडी पण आपल्या भागात कुठं बघायला मिळत नाही. पहिल्यांदाच ही भांडी, ही चहा पावडर. आता ही चहा पावडरचं ब्रीड जे आहे हे उत्पादन हे तिकडेच मिळतं. म्हणजे आपली साधी चहा पावडर वापरली तर ही टेस्ट मिळणार नाही, कारण त्याला दम दिल्यानंतर जी टेस्ट येते, प्लस ते बघितलं आपण दूध ऍड केलं जातंय,
उकळलं जाते, मग दोन्हीचं मिक्सचर होते. आणि यामध्ये एक बघितलं का, वेलदोडा वगैरे काय काय नाही, नॅचरल चहा आणि बासुंदीगत आपलं दूध बस. तर ही इराणी चहाची कॉन्सेप्ट पहिल्यांदा झाली आणि अतिशय चांगला चहा येतोय. आणि मलाई चहा आणि बन मस्का ही मला कायम आवडते, त्यामुळे मी नेहमी खायला येतो इथं. त्यामुळं टेस्टला इतकं भारी आहे. आणि इराणी चहा म्हणले की पुण्या मुंबईत ती प्रसिद्ध चहा आहे, ही एक नंबर चहा मिळेल. हा एक नंबर आहे. कसं याची खरं सांगायची खरी मजा जी आहे, माझा दुसरा कप आहे, बशीमध्ये घेऊन पेल्याशिवायची मजा नाही. कारण बशीमध्ये जी मलाई येत्या ते मलाई संग एक नंबर लागते. मला लहानपणी दिवस आठवलं, बारका असताना आपण बशीमध्ये असं शाई टाकून चहा प्यायचो, पण त्या टेस्टमध्ये एवढी भर पडली ह्या चहाच्या, खतरनाक. म्हणजे ह्यासाठी मी ईश्वरपूरला 100% सारखं येणार. आणि चहा मला मनापासून आवडत. तुम्ही सुद्धा ह्यो चहा ट्राय करायला पाहिजे. ह्या भागात पहिल्यांदा ह्यो चहा आहे, त्यामुळे 100 ट्राय करा. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपलं मराठी युट्यूब चॅनलचं नाव आहे डॉक्टर. जाऊ तिथं खाऊ, मजेत राहू. प्रत्येकाने सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आमच्या जोडीसाठी 1-2 शब्द कमेंट मध्ये लिहा.